नमस्कार. आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नागपुरात पावसाळी पाण्याचा हाहाकार. शासन प्रशासनाची संपूर्ण नागपुरात रस्ते, नाले, नद्या लबालब. नागरिकांच्या घरात शिरले गटर नाल्याचे गंदे पाणी. कित्येक घरांचे व दुचाकी चारचाकी वाहनाचे नुकसान. नागपुराच्या रोष शासनावर व नागपुरात बनलेले सिमेंट रस्त्यामुळे जागोजागी पाण्याचा साठा जमा. नागरिकांनी सुरक्षित राहणे व पाण्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून वाहने सुरक्षित चालवा. धन्यवाद. दरवाजाच्या आमच्या बघितून तर घराचं पाणी येऊन राहिलं येऊन राहिलं आणि इकडून बाथरूममधून पण येऊन राहिलं. एकदम नाली ट्रॅप असतो ना त्याच्यातून पण येऊन राहिलेलं हां गडर चौकच झालाय. गडर ते आले होते, बोलावलं होतं, त्यांनी काढलं. ते काय काढलं कोणास ठाऊक. थोडासा पाऊस आला पुन्हा चौकत झालं. बायकोला दिवसापासून नागपूर शहरामध्ये पाऊस चालू आहे. साधारणतः 240 mmच्या वर जो आहे पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काही सखल भागांमध्ये जे आहे शहरामध्ये पाणी जमा झालेलं आहे. तर आवश्यकतेनुसार आपल्या ज्या अग्निशमन दल असेल किंवा आपल्या ज्या झोनच्या टीम्स आहेत त्या तिथे पोहोचून आवश्यक जी काही मदत आहे ती करत आहे. रेस्क्यू करण्याची गरज फक्त 1-2 ठिकाणी आपल्याला पडली. नसाच्या ठिकाणी पाणी जमा झालं तिथे आपण काही लोकांना रेस्क्यू केलं आणि एक पारडी एरियामध्ये काही रेस्क्यू झालेले आहेत. परंतु मेजर असा कोणता जो आहे या पाण्याखाली असा गेलेला नाही. आणि इवन आपले जे अंबाझरी डॅम असेल किंवा गोरेवाड्याचा डॅम आहे त्याच्यामधनंही ओव्हरफ्लो जो आहे तो सध्या सुरू झालेला नाही आहे आणि गेले 1-2 तासापासून आता पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे पाणी उतरण्यासाठी त्याची नक्कीच मदत होणार आहे आपल्याला. त्याचा जो आम्हाला कलेक्टर ऑफिसकडनं जे फिगर्स मिळाले आहेत नागपूर सिटीमध्ये साधारणतः 170 mmचा पाऊस जो आहे तो दिसून राहिलेला आहे. तो दिवसभराचा पाऊस आहे ऑफकोर्स, पण कंटिन्युअस गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे आणि ती जर आपण फिगर पकडली तर 240 mmच्या वर पाऊस जो आहे तो शहरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये. कॅज्युअलिटी किंवा कोणासाठी आता रेस्क्यू पेंडिंग आहे किंवा जनावरांचं काही हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे अशी कोणतीही आता सध्या तक्रार नाही आहे. ज्या काही आता सध्या इश्यूज येऊन राहिलेले आहेत ते म्हणजे सखल भागामध्ये जमा झालेल्या पाण्यामुळे तिथे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी आहे आणि बेसमेंटमध्ये जे काही पाणी गेलेलं आहे त्याच्या काही तक्रारी येऊन राहिलेल्या आहेत. भिंती पडण्याची आणि एक गांधी बाजूमध्ये एक घरसुद्धा पडण्याचं जे आहे म्हणजे घराचा काही एक पार्ट पडला होता, जी शिकस्त इमारत होती ती अशात हे झाल्या होत्या. म्हणजे तसा इन्सिडेंट झालेले आहेत परंतु त्याचा काही COC-मध्ये आपल्याला काही आणि आपली 101 नंबर जो आहे म्हणजे फायर ब्रिगेडला आपल्या जे तक्रारी येतात तिथे लोकांच्या तक्रारी येतात. ते साधारणतः तक्रारीचं स्वरूप जे आहे की एरियामध्ये पाणी शिरलं आहे किंवा काही धोकादायक झाड आहे, एखादं झाड पडलेलं आहे. 1-2 ठिकाणी फक्त जे जसं मी आपल्याला सांगितलं सुरुवातीला की रेस्क्यूसाठी कॉल होते तशा तक्रारी आल्या होत्या. तर लोकांचा ज्या पद्धतीने आपल्याला तक्रारी प्राप्त होतात त्या इमिजिएटली आपण आपल्या स्वतःच्या फायर डिपार्टमेंट असेल किंवा फील्डवरचे जे आपले ऑफिसर्स आहेत, कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत झोनमार्फत त्याचं निराकरण करतो.